नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2022 या परीक्षेमध्ये माझी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर या पदी निवड झाली आहे। माझ्या आईवडिलांचे आणि माझा लहान भाऊ आदित्य यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की मुलगाच नाही वंशाचा दिवा होत, मुलगी देखील पंथी होऊ शकते। आपली अशी एकदम अनॉइंग बहीण की जी कधी पण तिचा विस्फोट होऊ शकतो। मी जर त्या परीक्षेला तुमचं सर्व काही मांडलं ना की माझ्या आयुष्यात जसा काल परवा आनंदाचा क्षण आला तसं तुमच्याही आयुष्यात नक्की येईल। एकदम डोळ्यात पाणी आलं सर्वांच्या आणि घरात इतका आनंद झाला, इतका जल्लोष झाला। यावेळेस 22ला मी सरांना जुलै महिन्यापासून त्रास देत आहे की सर आपल्याला यावेळेस खूप चांगलं करायचं आहे, खूप चांगलं करायचं आहे। बिलकुल अतिशय न कंटाळता जे माझ्या आयुष्याच्या इंटरव्ह्यूचे सर चाणक्य बनले त्याबद्दल सरांचं खूप खूप म्हणजे मनापासून अभिनंदन। एक ते सरांना कधी जाते भेटायला असं एकदम म्हणजे जोपर्यंत मी ते आले नसते ना, आता मी थोडी स्टेबल झाली आहे। विद्यार्थ्यांचं हित तर नेहमीच लक्षात घेतात। हॅलो एव्हरीवन, माझं नाव कुमारी पंकजा माधुरी रावसाहेब तायडे आहे आणि नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2022 या परीक्षेमध्ये माझी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर या पदी निवड झाली आहे। तर निश्चितच जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा एकदम डोळ्यात पाणी आलं सर्वांच्या आणि घरात इतका आनंद झाला, इतका जल्लोष झाला आणि मला आवरता गेले माझ्या घरातले सगळे लोक की थांबा थोडं शांती ठेवा। बट एक जर्नी जी असते आपली स्ट्रगलची, जेव्हा त्याला काहीतरी पूर्णत्व प्राप्त होतो तेव्हा साहजिकच आहे की सर्वांच्या आनंदाला पारावर नसणार। तर निश्चितच हा जो प्रवास होता हा मी म्हणेल की थोडासा लेंदी होता, थोडासा पेशन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेस्ट झाले आहे। मी पहिल्यांदा 2020 मध्ये माझा फर्स्ट अटेम्प्ट होता, तेव्हा मी 2020 ची प्रिलिम्स पास झाली होती, बट मेन्स माझी काही कारणांनी राहिली होती। बट 2021ला मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू देखील दिलेला आहे, बट तिथे देखील थोड्या मार्कांनी माझ्या यशाला हुलकणी घातली। मग त्यावेळेस मी सरांकडे 21च्या मॉकच्या वेळेस सरांची आणि माझी ओळख झाली होती, तेव्हा वेळेअभावी एकच मॉक देऊ शकली होती मी। बट यावेळेस 22ला मी सरांना जुलै महिन्यापासून त्रास देत आहे की सर आपल्याला यावेळेस खूप चांगलं करायचं आहे आणि सरांनी विशेष म्हणजे न कंटाळता म्हणजे सगळ्या विनंत्या मान्य करून की एक इंटरव्ह्यू झाला की एक मॉक झाला की नाही सर थोडंसं असं वाटत आहे मला की याच्यात थोडंसं कमी आहे तर आपण दुसरा घेऊयात, सर दुसरा मॉक येणार, तिसरा मॉक येणार। बिलकुल अतिशय न कंटाळता जे माझ्या आयुष्याच्या इंटरव्ह्यूचे सर चाणक्य बनले त्याबद्दल सरांचं खूप खूप म्हणजे मनापासून अभिनंदन सर। थँक्यू सो मच, तुम्ही इतकं गायडन्स दिलं मला। एकदम म्हणजे रिझल्ट लागला, फॅमिलीशी मी आनंदाचे क्षण शेअर केले, बट एक ते सरांना कधी जाते भेटायला असं एकदम म्हणजे जोपर्यंत मी ते आले नसते ना, आता मी थोडी स्टेबल झाली ऍक्च्युली की मला म्हणजे एक मोमेंट ऑफ जॉय मला सरांशी शेअर करायचा होता की सर थँक्यू, कारण की तुम्ही जर तेवढ्या लेवलचं गायडन्स मला केलं नसतं तर कदाचित 1-2 मार्कांनी याही वेळेस राहून जाऊ शकलं असतं। बट न कंटाळता आणि निस्वार्थपणे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी 2-3 ठिकाणी देखील मॉक दिले आहे, बट विद्यार्थ्यांचं हित तर नेहमीच लक्षात घेतात आणि सरांनी एकदम निस्वार्थपणे माझी मदत केली, त्याबद्दल संपूर्ण चाणक्य टीमचे मी मनापासून आभार मानते आणि एकदम रिलॅक्स फील होत आहे सध्या मला की ठीक आहे बा, थोडे दिवस आता अभ्यासाला विराम आणि एक तलवार जी असते ना डोक्यावर टांगती, स्पेशली ऑन गर्ल्स, की काहीतरी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असते की मुलगाच नाही वंशाचा दिवा होत, मुलगी देखील पंथी होऊ शकते आणि मुली देखील इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट होणं हे आजच्या मला असं वाटते की काळाची गरज झाली आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं असणं। स्पेशली या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला सगळ्या मुलींना मॅरिड, अनमॅरिड, स्ट्रगलिंग की ज्या खूप प्रयत्न करत आहे स्वतःच्या ड्रीम्सला पूर्ण करायची, तर माझं तुम्हाला इतकं सांगणं असेल की प्रयत्नांती परमेश्वर, तुमचे हार्डवर्क कुठेच जात नाही, भलेही टाइम लागेल, वेळ घेईल आणि वी ऑल नो द प्रोसेस इज व्हेरी हेक्टिक, खूप पेशन्स टेस्ट होतात आपल्या या ठिकाणी। बट तुम्ही जर त्या परीक्षेला तुमचं सर्व काही मांडलं ना की माझ्या आयुष्यात जसा काल परवा आनंदाचा क्षण आला तसं तुमच्याही आयुष्यात नक्की येईल।
माझ्या आईवडिलांचे आणि माझा लहान भाऊ आदित्य यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की माझ्या पेरेंट्सनी मला ते एक एन्व्हायरमेंट तयार करून दिलं की ज्या ठिकाणी मी शांततेत अभ्यास करू शकेल. मला सगळ्या त्यांनी फॅसिलिटीज योग्य ज्या होत्या, ज्या माझ्या डिमांड्स होत्या योग्यरित्या त्यांनी पूर्ण केल्या. आणि माझे पेरेंट्स, माझी मम्मी डॅडी बिलकुल एक्झाम सेंटरला नेऊन सोडण्यापासून ऊन लागते तर मधात मेन्समध्ये मे महिन्यात मेन्स राहायची तर खूप ऊन राहायचं त्यावेळेस, तर मधातल्या ब्रेकमध्ये ऊन नाही लागली पाहिजे म्हणून पटकन सगळ्या फॅसिलिटीज जवळ असणं, टाइम टू टाइम जेवण, घरी कुठलंही काम करू दिलं नाही माझ्या मम्मीने मला. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, बट मी म्हणेल की तो माझ्यापेक्षा त्याचे जे विचार आहेत ना की आपली अशी एकदम अनॉइंग बहीण की जी कधी पण तिचा विस्फोट होऊ शकतो, इमोशनल जे आपण खूप वर्षापासून अभ्यास करत असतो ना की लेवल ऑफ सॅच्युरेशन येऊन जाते. आता याबद्दल कोणी बोलणार नाही, बट फ्रॉम माय ओन पर्सनल एक्सपिरियन्स की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करत असता आणि तुमचं अकॅडमिक्स देखील स्ट्रॉंग आहे आणि कुठेतरी थोड्या थोड्या मार्कांनी तुमचं पोस्ट जात आहे, तेव्हा तुम्हाला डाऊट यायला लागतो तुमच्या स्वतःवर की अरे यार का नाही होत आहे. मग आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या पेरेंट्स सोबत नाही शेअर करू शकतो, तर त्याच्यासाठी मला वाटते की नक्कीच देवाने लहान भाऊ पाठवला माझ्यासाठी. तर माझा भाऊ लहान असून पण त्यांनी मला खूप छानरित्या सांभाळून घेतलं आणि माझ्या फॅमिलीचे मी खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि नवीन येणाऱ्या स्टुडंटसाठी मला असं वाटते की आता जे 25चा किंवा 24चा अटेम्प्ट देतील जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी मला असं पर्सनली माझं सजेशन आहे की तुम्ही 2025च्या पॅटर्ननी अभ्यास करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला 24चा एक अटेम्प्ट हातात असेल आणि 25 पासून मग तुम्ही न्यू वेनी एक्झाम होत आहे तर तुम्ही लगेचच पटकन तुम्हाला ॲज कम्पेअर्ड टू अस यश मिळू शकेल. आणि सरांसारखे व्यक्ती तुमच्या सोबत असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे. निश्चिंत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. जेव्हा तुमचे प्रयत्न खरोखर असतात ना की जे शो ऑफ नसतात, की जे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करायची जी धडपड असते ना त्याला नक्कीच पूर्णविराम मिळतो. आणि थँक्यू सर की तुम्ही माझा या ठिकाणी सन्मान केला, कारण की असे छोटे छोटे ॲप्रिसिएशन गरजेचे असतात या जर्नीमध्ये. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना नोबडी ॲप्रिशिएट्स यू की अभ्यास तर करत आहे, कधी लागणार रिझल्ट हे, आणि मग तुमची मुलगी काय करते, हे प्रश्न बिलकुल म्हणजे ठरलेले असतात. बट त्या मोमेंटमध्ये तुमच्या सोबतचे सहकारी आहे, तुमचे टीचर्स आहे, तुमची फॅमिली आहे, जो मॉरल सपोर्ट आणि इमोशनल सपोर्ट जो सर्वात जास्त महत्त्वाचा असतो अकॉर्डिंग टू मी या होल जर्नीमध्ये. आणि सरांमुळे इथे सर्व स्टुडंटला या ठिकाणी तो प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सरांच्या लायब्ररीला भेट दिली आणि तिथे बसलेले सगळे स्टुडंट असे यंगस्टर लोक पाहून मला एकदम माझेच दिवस आठवले की माझे स्टडी टेबल भोवती असे मॅप्स लावले आहे, चीट्स लावले आहेत आणि सरांनी त्यांना एकदम व्यवस्थित सेटिंग करून दिली आहे व्यवस्थित की तुम्ही तुमचे वापरा. आणि जवळपास रात्री 12 पर्यंत ही उघडी असते. तर तुमच्याकडे जर आहे व्यक्ती तुमच्यासाठी तयारी घेणारा, कष्ट करणारा व्यक्ती असल्यावर तुम्ही कष्टांची कमी पडू देऊ नका. बस माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कष्टांवर कोणी डाऊट नाही घेतला पाहिजे. तुम्ही तुमचे कष्ट कमी पडू देऊ नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि नक्कीच तुमच्या प्रयत्नांना देखील यश मिळेल. आणि तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच माझ्यासोबत असू द्या. वन्स अगेन थँक्यू सो मच चाणक्य टीम आणि थँक्यू सो मच. आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.